Hello everyone. Yesterday we discussed about polarization Young's double slit experiment. काल काय डिस्कस केला होता आपण? यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट हा काय केला होता? डिस्कस केला होता. तर यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय डिस्कस केला होता की जे यंग्स हे जे सायंटिस्ट होते, या सायंटिस्टनी काय केलं होतं, जे इंटरफरन्स पॅटर्न होता तर तो इंटरफरन्स पॅटर्न हे डबल स्लिट एक्सपेरिमेंटवरून यांनी काय केलं, आपल्याला फाइंड केलं आहे डबल स्लिटवरून, है ना. तर आपण बघा, सोर्स ऑफ जी लाईट होती, तर जी सोर्स ऑफ लाईट जे होतं तर ते सोर्स ऑफ लाईट आपण काय बघत होतो की जे सोर्स ऑफ लाईट आहे तर त्या सोर्स ऑफ लाईटची जी वेव्ह आहे ती कशी ट्रॅव्हल होत होती तुमची बघा. पर्टिक्युलर ज्यावेळेस ती सोर्स ऑफ लाईट एका पर्टिक्युलर वेव्हनी काय होते, वेव्ह म्हणजे इमिट होत आहे, ते लाईट काय होतोय, इमिट होतोय आणि ते इमिट होऊन काय होत आहे, पर्टिक्युलर त्या दोन स्लिटवरून काय होतोय, त्या दोन स्लिटवरून ती क्रॉस करते, है ना. तर बघा, डबल स्लिट्स आहे म्हणजे जे वेव्स आहेत, दोन वेव्स एकमेकांना काय होत होते, कोइन्साइड होत होते, एकमेकांना ओव्हरलॅपिंग होत होते. आणि कन्स्ट्रक्टिव्ह पार्ट आणि डिस्ट्रक्टिव्ह पार्टसुद्धा आपण डिस्कस केलेला होता की जे वेव्स आहेत तर जे स्लिट्सवरून जे वेव्स क्रिएट होतो आहे तुमचा, है ना, म्हणजे ज्या स्लिटच्या आतमधून जे पास होतो आहे तुमचा, इंटर करून जे पुढे जात आहे ते वेव्हच्या याच्यामध्ये काय होतं आहे, क्रस्ट किंवा ट्रफ लेवल, है ना. म्हणजे जे क्रस्ट आहे ते एका क्रस्टपासून दुसरा क्रस्ट तयार होतो, दुसऱ्यापासून तिसऱ्यापासून चौथ्यापासून पाचवा, असे करता करता काय होते, तुमच्या एका वेव्हपासून बरेचसे काय होत आहे, वेव्स प्रोड्यूस होत आहे. त्यालाच आपण काय म्हणतोय, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, है ना. त्यालाच आपण काय म्हणतोय, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आणि जे मॉलिक्यूल तिथेच डिस्ट्रॉय होत आहे म्हणजे ते वेव्स प्रोड्यूस करू शकत नाही, त्यालाच आपण काय म्हणतो, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. त्यानंतर आपण डिस्कस केला होता की ब्राईट फ्रिंजेस आणि डार्क फ्रिंजेस, जे तुमचे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स काय करत होते, कन्स्ट्रक्टिव्ह करत त्या पर्टिक्युलर स्क्रीनवरती जाऊन इन्सिडेंट होत होते. आपण त्याला पॉईंट काय कन्सिडर केला होता, पॉईंट पी, है ना. म्हणजेच तो काय होत होता, तुमचा तिथे पर्टिक्युलर इन्सिडेंट होत होता. तर आपल्याला जे ब्राईट फ्रिंजेस मिळत होते, है ना, म्हणजे जे पर्टिक्युलर जे वेव्ह तिथे जाऊन इन्सिडेंट होत होते तर आपण त्यालाच काय म्हणत होतो, ब्राईट फ्रिंजेस. आणि जे मॉलिक्यूल किंवा जे तुमचे वेव्ह तिथेच डिस्ट्रॉय होत होते तर तिथे आपल्याला काय मिळत होतं, डार्क फ्रिंजेस. तर आपण हे असं काल डिस्कस केला होता यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये, है ना. तर टुडे वी डिस्कस अबाउट जॉमेट्रिकल इंटरफरन्स. आज आपण काय डिस्कस करणार आहोत, जॉमेट्रिकल इंटरफरन्स पॅटर्नमध्ये आणि काही त्याचे मॅथमॅटिकल इक्वेशन पण आपण याचे आजच्या टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहोत. जॉमेट्री ऑफ दी डबल स्लिट एक्सपेरिमेंट. ओके, आपण काल काय डिस्कस केलेला होता, यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट. आता आपण काय डिस्कस करतोय, जॉमेट्री ऑफ दी डबल स्लिट एक्सपेरिमेंट. द पॉइंट ओ डॅश ऑन दी स्क्रीन इज इक्विडिस्टंट फ्रॉम S1 अँड S2, है ना. आपण जे S1 आणि S2 हे आपण कुठे कोणत्या डिस्टन्सवर ठेवतोय, पॉइंट ओ डॅशच्या. दस द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय दी वेवलेट स्टार्टिंग फ्रॉम S1 अँड S2 टू रीच ओ डॅश. काय होतं, जे वेवलेट्स आहेत ते स्टार्टिंग कुठून होत आहे, S1 पासून. डबल स्लिट घेतलेली होती ना आपण, है ना. S1 S2 पासून तुमची जी वेवलेट्स आहेत ते काय होतोय, ते वेवलेट्स ट्रॅव्हल करत आहे आणि कुठे इन्सिडेंट होत आहे, ओ डॅशपर्यंत. ओ डॅश विल बी इक्वल, द टू वेव्स विल बी इन फेस ॲट ओ डॅश. दोन वेवचे फेस आहे ते कुठे जाऊन इन्सिडेंट होत आहेत, ओ डॅशवरती, रिझल्टिंग इन कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ओ डॅशवरती जे वेवलेट्स आहे ते काय होतं आहे, वेवलेट कुठे इन्सिडेंट होत आहेत, ओ डॅशवरती. आणि जे ओ डॅशवरती इन्सिडेंट होतो आहे तर तो काय आहे, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, आहे ना. म्हणजे जे वेव्स आहेत ते वेव्स काय होते, तिथपर्यंत क्रिएट होऊन काय होतं आहे, कन्स्ट्रक्टिव्ह. आपण डिस्कस केलं होतं ना, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स काय की जे वेव्स काय होते तुमचे, त्या वेव्सवर काय होतं, एक वेव्ह आहे त्याच्यावरती दुसरा वेव्ह, त्याच्यावरती तिसरा वेव्ह, है ना. असे बरेचसे वेव्स काय होत आहेत, एका वेव्हपासून क्रिएट होत आहेत, त्यालाच आपण काय म्हणतोय, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. दस
देयर विल बी ब्राईट स्पॉट ॲट ओ डॅश अँड ब्राईट फ्रिंज ॲट दी सेंटर ऑफ दी स्क्रीन. ओके, आपण काय म्हणतोय की जे ब्राईट स्पॉट आहे ते कुठे इन्सिडेंट होतो आहे, ओ डॅश स्क्रीनच्या जे ओरिजिन आहे ना, स्क्रीनची जी ओरिजिन आहे पी आणि क्यू, हे आपण काय कन्सिडर केलेलं होता स्क्रीन. तर त्याचा जे सेंटर आहे आपण त्याला काय कन्सिडर करतो आहे, ओ डॅश. तिथेच काय होतो आहे, तुमचे जे वेव्स आहेत ते डिस्टन्स करून S1 आणि S2 पासून काय होतो आहे, ट्रॅव्हल होतो आहे आणि ओ डॅशवरती काय होतं, जाऊन इन्सिडंट होतो आहे. म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह आहे ना, म्हणजे वेव्स तुमचे तिथपर्यंत पोहोचत आहे, तर त्याला आपण काय म्हणतो आहे, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ठीक आहे. आणि किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो की जे ओ डॅशपर्यंत तुमचा पोहोचतोय है ना, फ्रिंजेस मिळत आहेत ना, फ्रिंजेस इमेजेस मिळतो ना, आपण त्याला बँड पण म्हणू शकतो किंवा फ्रिंजेस पण म्हणू शकतो. तर ओ डॅशपर्यंतचा तुमचा काय होतो आहे की जे ब्राईट फ्रिंजेस आहे त्या सेंटरच्या स्क्रीनवरती काय होतो आहे, जाऊन इन्सिडंट होतो आहे. परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर ॲज शोन ॲट द राईट इन द फिगर 1 है ना. बघा, आपण परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर हे जे ब्राईट आणि ब्राईट फ्रिंजेस किंवा डार्क फ्रिंजेस हे आपण इंटरफरन्सच्या पॅटर्नमध्ये जी डायग्राम होती ना यंग्स डबल स्लिटच्या एक्सपेरिमेंटमध्ये है ना, त्याच्यावरून आपण हे कन्सिडर करतो आहे की ब्राईट स्पॉट आणि जे डार्क स्पॉट आहे, जे ब्राईट स्पॉट आपण त्याला काय कन्सिडर करत होतो, ओ डॅश. म्हणजे तुमच्या जे स्लिटपासून S1 आणि S2 पासून काय होतं आहे, जे तुमच्या वेव्ह कन्स्ट्रक्टिव्ह वेव्ह जे आहेत ते काय होतं आहे, त्या स्क्रीनवरती त्या ओ डॅशवरती काय होतो आहे, तो जाऊन इन्सिडंट होतो आहे. हे आपण कशावरून म्हणू शकतो, फिगर 1 वरून, इंटरफरन्स पॅटर्नच्या किंवा यंग्स डबल स्लिटच्या एक्सपेरिमेंटमधून जे फिगर आहे त्याच्यावरून. नाव लेट अस डिटरमाइन द पोझिशन ऑफ अदर ब्राईट फ्रिंजेस ऑन दी स्क्रीन. आता आपण काय म्हणतोय की डिटरमाइन काय करायचं आहे की जे ब्राईट फ्रिंजेस आहेत, ब्राईट फ्रिंजेस ज्या स्क्रीनवरती इन्सिडेंट होतोय त्याचा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, पोझिशन. कन्सिडर एनी पॉईंट पी ऑन द स्क्रीन. ओके, काय कन्सिडर करायचं आहे की कुठल्याही एका पॉईंटचं जे स्क्रीनवरती जे तुम्हाला फ्रिंजेस मिळतं आहे ना, म्हणजे पर्टिक्युलर एक फ्रिंजेस मिळतोय का, बरेचसे फ्रिंजेस मिळतोय ना, तर आपण काय करतोय, कन्सिडर कुठलाही पॉईंट एक कन्सिडर करायचं आहे, त्याला आपण काय म्हणतोय, पी है ना, ऑन द स्क्रीन. म्हणजे ज्या स्क्रीनवरती जे ब्राईट फ्रिंजेस मिळतोय त्या ब्राईट फ्रिंजेसमधला कोणतेही पॉईंटमधला आपण त्याला कन्सिडर करू पी आणि त्याचा पोझिशन आपण काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. द टू वेवलेट्स from S1 and S2 travel different distances to reach P, and so the phase of the waves reaching P will not be the same है ना. बघा, आपण काय म्हणतोय की जे S1 आणि S2 है ना, म्हणजे जे दोन स्लिट आहेत S1 आणि S2 ते काय होतंय, ट्रॅव्हल डिफरंट डिस्टन्स, काय होते, ट्रॅव्हल डिफरंट डिस्टन्सेस टू रिच पी है ना. म्हणजे जे वेव्स आहेत, डबल स्लिट जे वेव्ह आहेत S1 आणि S2 पासून जे वेव्स तुमचे निघत आहेत तर ते काय होतंय, डिस्टन्स जे आहे त्यांचा डिफरंट ट्रॅव्हल डिस्टन्सनी करतायत ना. म्हणजे आपण म्हणतोय की S1 आणि S2 हे दोन स्लिट्स आहेत, त्याच्यापासून जे वेव्स मिळतील तर ते काय एकाच पोझिशन किंवा एकाच वेनी ते ट्रॅव्हल करतायत का, नाही. काय होत आहे, दोन स्लिट आहे, दोन स्लिटपासून जे वेव्स निघत आहे बाहेर तर ते काय आहे, डिफरंट डिस्टन्सनी काय होतंय, डिफरंट डिस्टन्सनी ते काय होतंय, ट्रॅव्हल करतोय आणि काय होतोय, त्या स्क्रीनवरती जाऊन तो काय होतोय, इन्सिडंट होतोय. आपण त्याला काय नेम देतोय, पी नेम देतोय है ना. आणि ते जे वेव्स आहेत डिफरंट डिस्टन्सनी ट्रॅव्हल होते आणि डिफरंट डिस्टन्सवरतीच काय होते, तुमचे फ्रिंजेस मिळत आहेत है ना. आपण जे स्क्रीन घेतली होती त्या स्क्रीनवरती फक्त पर्टिक्युलर एकाच पॉईंटला ब्राईट फ्रिंजेस मिळत होते का, नाही. ब्राईट है ना, पहिले डार्क फ्रिंजेस, ब्राईट फ्रिंजेस, डार्क फ्रिंजेस, ब्राईट फ्रिंजेस है ना, असे वेगवेगळे डिफरंट फ्रिंजेस तुम्हाला मिळत होते ना, डार्क अँड ब्राईट है ना. म्हणजे आपण म्हणू शकतो की रिच पी विल नॉट बी द सेम है ना. म्हणजे जे पॉईंट पी आहे हे प्रत्येक पॉईंट आपण जे म्हणतोय तर प्रत्येक जे ब्राईट फ्रिंजेस आहे तर ते ब्राईट फ्रिंजेस पी हे प्रत्येक तुमचे सेम फेसमध्ये असणार आहेत का, नाही. इफ द पाथ डिफरन्स डेल्टा एल, म्हणजे त्याचा आपण पाथ डिफरन्स काय घेतो, काय म्हणतोय, डेल्टा एलनी डिनोट करतोय पाथ डिफरन्स बिटवीन S1P अँड S2P.
ओके, आता आपण बघा 2 पॉईंट्स आपण कन्सिडर करतोय कारण की ते 2 स्लिट्स आहेत. तर त्याचा पाथ डिफरन्स डेल्टा एल कन्सिडर करतोय. डेल्टा एल कशाचा आपण पाथ डिफरन्स कन्सिडर करतोय? S1P आणि S2P या दोघांच्या मधला है ना. पाथ डिफरन्स काय आहे? डेल्टा एल इज ॲन इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा. इंटिग्रल काय आहे त्याचा? लॅम्बडा. मल्टिपल होतोय ना तुमचा इथे S1P आणि S2P है ना. The two waves arriving there will interfere constructively producing a bright fringe at P. है ना. काय होतोय? जे कन्स्ट्रक्टिवली प्रोड्युसिंग ब्राईट इमेज होत आहे तर ते 2 वेव कसे होत आहे एकमेकांना इंटरफेअर कन्स्ट्रक्टिव्ह मिळतोय ना आपण है ना. जसं आपण बघितलं होतं यंग्स डबल स्लिटच्या एक्सपेरिमेंटमध्ये काय होतात की जे डबल स्लिट आहे, डबल स्लिटपासून जे तुमचे वेव चालत आहेत तर ते दोन्ही वेव S1चे वेव आणि S2चे वेव हे कसे आहेत एकमेकांना इंटरफेअर होतोय, एकमेकांना कोइन्साइड होती ना, ओव्हरलॅप करताय ना. आपण म्हणू शकतो की जे 2 वेव्स आहेत ते काय होत आहेत? इंटरफेअर होते कन्स्ट्रक्टिवली प्रोड्युसिंग. जे तुमचे काय होते, जे वेव्स तुमचे प्रोड्यूस होत आहेत, प्रोड्यूस होत जात आहे तर ते कसे होत आहे तुमचे? ओव्हरलॅपिंग होतोय ना एकमेकांना. वेव्स काय होत आहे? कोइन्साइड होत आहेत आणि काय होते तुम्हाला? ब्राईट फ्रिंजेस मिळते एका पर्टिक्युलर पॉईंट P वर. इफ द पाथ डिफरन्स बिटवीन S1 अँड S2P इज हाफ इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा. ओके, पाथ डिफरन्स बिटवीन, आपण पाथ डिफरन्स कशाचं बघतोय? S1P अँड S2P है ना. आपण बघितलं होतं ना आता नेक्स्ट याच्या प्रिव्हियस स्लाईडमध्ये की पाथ डिफरन्स आपण काय कशाने जनरेट करत होतो? डेल्टा एलनी. आणि ते कोणत्या याच्यामधून आपण पाथ डिफरन्स कशाचं घेत होतो? S1P अँड S2P या दोघांचा आपण घेत होतो ना. तर आपण म्हणू शकतो ना की इज द पाथ डिफरन्स बिटवीन S1P अँड S2P. त्याचा हाफ इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा. There will be destructive interference and a dark fringe will be located at P. है ना. म्हणजे बघा जे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होते, जे डार्क फ्रिंजेस आपल्याला त्या स्क्रीनवरती मिळत होते त्याला पण आपण कशाने लोकेट करतोय? P नी. Considering triangle S1 S1-P and S2 S2-P we can write है ना. बघा आपण काय म्हणतोय की S1 काय 2 कन्सिडर आपण बघा कन्सिडर काय केलेले होते? 2 स्लिट ट्रायंगल केलेलं होतं है ना. तर आपल्याला S1 पासून ते जे तिथपर्यंत तुमचा जे वेव चाललं होतं तर आपण काय कन्सिडर करतो त्याला? S1- है ना. तर S1 P अँड S2 S2-P. तर आपण काय लिहू शकतो? वी कॅन राईट इन ब्रॅकेट S2P स्क्वेअर. S2P स्क्वेअर का घेतोय? कारण की 2 S2 आहे त्याच्यामुळे आपण डायरेक्टली त्याचा काय घेतोय? स्क्वेअर घेऊन टाकतोय. S2P स्क्वेअर मायनस S1P स्क्वेअर इज इक्वल्स टू D स्क्वेअर, कॅपिटल D स्क्वेअर है ना. त्याचा डिस्टन्स पण डबल येईल ना तुमचा. तर आपण स्मॉल d म्हणजे आपण एक x डिस्टन्स काढत होतो D. तर इथे काय म्हणतो आपण? D स्क्वेअर प्लस y प्लस D/2 होल स्क्वेअर 2 मायनस D स्क्वेअर प्लस y मायनस D/2 होल स्क्वेअर म्हणजेच इज इक्वल्स टू 2yD. आपण 2yD आपल्याला 2yD मिळतोय ना. बघा काय म्हणतोय की एक आपण प्लसचा घेतोय आणि एक मायनस घेतोय म्हणजे आपल्याला किती मिळतोय? पायथागोरस थेरमवरून आपण एक इक्वेशन घेतोय ना. म्हणजेच आपण म्हणू शकतो की इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळतोय? 2yD गिविंग S2P मायनस S1P इज इक्वल्स टू डेल्टा एल है ना. S2P आणि S1Pचा पाथ डिफरन्स काय होतं? डेल्टा एल. म्हणजे आपण म्हणू शकतो ना S2P मायनस S1P इज इक्वल्स टू डेल्टा एल इज इक्वल्स टू 2yD. आपल्याला काय मिळालेलं होता? 2yD अपॉन S2P प्लस S1P फॉर D डिवायडेड बाय कॅपिटल D इज स्ट्रिक्टली लेस देन 1. D बाय D काय आहे? लेस देन 1. We can write S2P plus S1P approximate 2D
है ना. म्हणजे आपण म्हणू शकतो ना की S1 आणि S2P प्लस S1P ॲप्रॉक्सिमेट काय आहे 2D. गिविंग डेल्टा L इज इक्वल्स टू 2 इंटू YD अपॉन 2D इज इक्वल्स टू Y अपॉन D अपॉन Y इंटू D अपॉन कॅपिटल D है ना. 2 टू गेट कॅन्सल म्हणजे आपल्याला काय मिळेल y इज इंटू D डिवायडेड बाय D है ना. Thus the condition for constructive interference at P can be written as delta L is equals to y of n into D upon D is equals to n लॅम्बडा है ना. ते n पर्यंत आहे ना तुमची n पॉवरपर्यंत आपण म्हणू शकतो ना. म्हणजे सॉन ब्राईट फ्रिंजेस आहेत म्हणजे त्याचा मल्टिपल इंटिग्रल लॅम्बडा. म्हणजे आपण म्हणू शकतो की डेल्टा L इज इक्वल्स टू yn इंटू D डिवायडेड बाय D इज इक्वल्स टू n लॅम्बडा. याला म्हणा इक्वेशन 1. yn being the position y कोऑर्डिनेट्स है ना. आपण म्हणतोय ना की आपल्याला काय मिळालेत फ्रिंजेस मिळालेत nth पॉवरपर्यंत म्हणजे y कोऑर्डिनेटवरती ऑफ nth ब्राईट फ्रिंजेस म्हणू शकतो ना की काय आहेत nth पॉवरपर्यंत ब्राईट फ्रिंजेस आहेत. तर आपण म्हणू शकतो ना n इज इक्वल टू 0 प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 इट इज गिवन बाय yn इज इक्वल्स टू n लॅम्बडा D अपॉन स्मॉल d. याला इक्वेशन म्हणा 2. सिमिलरली द पोजिशन ऑफ n is equals to plus minus 1 plus minus 2 and so on. Dark fringes destructive interference is given by S2P minus S1P is equals to delta L is equals to yn into D upon capital D is equals to n square n minus 1 by 2 होल स्क्वेअर इंटू होल स्क्वेअर नाही इन ब्रॅकेट n minus 1 by 2 इंटू लॅम्बडा. गिविंग yn इज इक्वल्स टू n minus 1 by 2 लॅम्बडा D by D. याला इक्वेशन म्हणा 2. The distance between any two successive dark or any two successive bright fringes yn plus 1 minus yn is equal है ना. त्या डिस्टन्स बिटवीन दोन सक्सेसिव्ह डार्क फ्रिंजेस किंवा दोन ब्राईट फ्रिंजेस काय आहे yn plus 1 minus yn is equal. This is called as fringe width and is given by fringe width is equals to W है ना. आपण विड्थ कशाची विड्थ बघतोय आपण फ्रिंजची विड्थ. तर हे कशा नोट करतोय डब्ल्यूनी. तर आपल्याला काय मिळालेलं आहे ब्राईट फ्रिंजेस किंवा डार्क फ्रिंजेसची दोन सक्सेसिव्ह डिस्टन्स काय म्हटलं होतं आपण yn plus 1 minus yn है ना. यालाच आपण काय म्हणतोय फ्रिंज विड्थ. आपण म्हणू शकतो ना W इज इक्वल्स टू डेल्टा y इज इक्वल्स टू काय आहे yn plus 1 minus yn है ना. म्हणजेच W इज इक्वल्स टू काय मिळेल मग लॅम्बडा कॅपिटल D अपॉन स्मॉल d. याला म्हणा इक्वेशन 2. Thus both dark and bright fringes are equidistant and have equal width. म्हणजे डार्क आणि ब्राईट फ्रिंजेसचे हे दोन्ही इक्विडिस्टंट कसे आहेत इक्वल विथचे आहेत. वी कॅन ऑल्सो राईट इक्वेशन 1 and 2 in terms of phase difference between the two waves as follows. The relation between path difference delta L and phase difference delta phi is given by. बघा आता आपण रिलेशन बिटवीन कशाचं बघतोय पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स. तर पाथ डिफरन्स हे आपण कशाने डिनोट करत होतो डेल्टा एलनी आणि फेज डिफरंट हे कशाने डिनोट करणार आहोत आपण डेल्टा फायनी. डेल्टा फाय इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू डेल्टा एल. याला म्हणा इक्वेशन 3. Thus the phase difference between the two waves reaching P
फ्रॉम S1 and S2 is given by, म्हणजे फेज डिफरन्स आपल्याला कुठलं फेज डिफरन्स जे आहे ते आपण कोणत्या दोन वेवमध्ये बघतोय आपण, ज्या रिचिंग ऑफ द पॉईंट पी है ना, म्हणजे जे स्क्रीनवरती ज्या पॉईंट पी वरती जे स्क्रीनवरती इन्सिडेंट होत होतं तुमचा फेज डिफरन्स कुठून, S1 आणि S2 पासून, तर इज गिवन बाय डेल्टा फाय. डेल्टा फाय हे आपण कशा डिनोट करतोय, डेल्टा फाय हे काय आपण फेज डिफरन्सला डिनोट करतोय, इज इक्वल्स टू y इंटू स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी इन ब्रॅकेट 2 पाय अपॉन लॅम्बडा. याला इक्वेशन म्हणा 4. द कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स इन टर्म्स ऑफ फेज डिफरन्स इज गिवन बाय डेल्टा फाय nth इज इक्वल्स टू n2 पाय. n पॉवरपर्यंतचा आहे ना, म्हणजे तुमची पाथ डिफरन्स जर n पर्यंत असेल तर तुमचा फेज डिफरन्स पण काय असेल, n पर्यंत असेल ना. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तर आपण म्हणू शकतो की इन टर्म्स ऑफ फेज डिफरन्स डेल्टा फाय n इज इक्वल्स टू n2 पाय. n इज इक्वल टू 0, प्लस मायनस 1, प्लस मायनस 2 है ना, म्हणजे प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 म्हणजे आपल्याला प्लस मायनस पण मिळू शकतो ना, की तुमचा डार्क फ्रिंजेस ब्राईट फ्रिंजेस आपण जे म्हणतोय कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 प्लस मायनस 3 सो ऑन है ना. याला इक्वेशन म्हणा 4. The condition for destructive interference in terms of phase difference is given by delta phi n is equals to in bracket n minus 1 by 2 into 2 pi. आता हे फेज डिफरन्स कशाची आहे, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सची है ना. n is equals to plus minus 1, plus minus 2 and so on. याला इक्वेशन म्हणा 5. इंटेन्सिटी डिस्ट्रीब्यूशन. नेक्स्ट टॉपिक काय आहे, इंटेन्सिटी डिस्ट्रीब्यूशन. As there is constructive interference at the center of bright fringes है ना. बघा की कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स हे आपल्याला कुठे, जे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स जे होते हे आपल्याला सेंटर ऑफ द ब्राईट फ्रिंजेस है ना, आपल्याला ब्राईट फ्रिंजेस कुठे मिळत होतं, आपल्याला सेंटरमध्ये है ना, सेंटर ऑफ ओ डॅश. द एम्प्लिट्यूड ऑफ द वेव इज ट्विस दॅट ऑफ द ओरिजिनल वेव इन्सिडंट ऑन ए बी है ना, म्हणजे तुमचे ओरिजिनल वेव इन्सिडेंट होते त्याची जी इंटेन्सिटी होती ते आपण काय म्हणतोय, ए बी आय, बीइंग प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ दी एम्प्लिट्यूड इज 4 times इंटेन्सिटी ऑफ दी इन्सिडेंट वेव I0 से है ना. जी तुमची इंटेन्सिटी आहे, इंटेन्सिटी ऑफ द इन्सिडेंट वेव आहे, आपण त्याला काय म्हणू शकतो, I0 ने पण आपण डिनोट करू शकतो ना. ॲट द सेंटर ऑफ द डार्क फ्रिंजेस द इंटेन्सिटी इज 0 है ना. जे सेंटरला डार्क फ्रिंजेस जी होती त्याची इंटेन्सिटी काय आहे, 0 है ना. आपल्या सेंटरमध्येच ओ डॅशमध्ये डार्क फ्रिंजेस आणि ब्राईट फ्रिंजेस पण आपल्याला मिळाले होते है ना. तर जे डार्क फ्रिंजेसची इंटेन्सिटी काय आहे, 0. ॲट इन बिटवीन पॉईंट्स द इंटेन्सिटी ग्रॅज्युअली changes from 0 to 4I0 and vice versa है ना. आपण 4I0 काय म्हणतोय, कारण की आपण 4 टाइम्स घेतलात ना, 4 टाइम्स कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचे ब्राईट फ्रिंजेस, तर त्याची इंटेन्सिटी आपण काय म्हणतोय, 4I0 and vice versa. Thus the interference fringes are equally bright and equally spaced. This is however valid only in the limit of vanishing width of the slit. For white slit, the wave reaching a given point on the screen for different points along a single slit differ in path length travel and intensity pattern changes, resulting in a blurred interference pattern with poor contrast.
है ना. इंटरफरन्स फ्रिंजेसमध्ये आपण काय बघितलं होतं की इक्वली ब्राईट अँड इक्वली स्पेसमध्ये आपल्याला इंटरफरन्स फ्रिंजेस मिळालेले होते है ना. आणि ज्या पर्टिक्युलर लिमिटमध्ये ती जी त्याची जी विड्थ होती तर त्या स्लिटची विड्थ कशी होती, एक आपण सिंगल स्लिटची बघितलेली होती ना, म्हणजे एका पर्टिक्युलर स्लिटवरून ती जी वेव जी होती ते वेव रिचिंग ऑन अ गिवन पॉईंट ऑन दी स्क्रीन है ना. डिफरंट पॉईंट्समध्ये त्या सिंगल स्लिटवरून तुमची काय मिळत होती तुम्हाला, पाथ लेंथ है ना. जी ते वेव जी होती त्याची पाथ लेंथ जी ती डिस्टन्स ती काय करत होती, ट्रॅव्हल करत होती. इंटेन्सिटी वेगवेगळे काय म्हणत आपण, त्याच्या इंटेन्सिटी पॅटर्ननी ती काय होत होती, चेंजेस होत होती है ना. आपण सिंगल स्लिटच्या याच्यामध्ये बघितलं होतं की जे सिंगल स्लिट होते त्या सिंगल स्लिटपासून जे तुमचे वेव्स ट्रॅव्हल करत होते तर ते वेवचे जे पाथ डिफरन्स आणि त्या जे सोर्सची इंटेन्सिटी होती त्या इंटेन्सिटीवरती वरूनच ती काय होत होती, डिफरंट इंटेन्सिटीनी पर्टिक्युलर डिफरंट स्लाइट फ्रिंजेस तुम्हाला ब्राईट फ्रिंजेस मिळत होते है ना. म्हणजेच ती आपण त्याला काय म्हणू शकतो की त्याचा जे रिझल्टिंग होती ती कशी मिळत होती आपल्याला, ब्लड इंटरफरन्स पॅटर्न विथ अ पुअर कॉन्ट्रास्ट. We can calculate the intensity at a point P on the screen where the phase difference between the two waves is phi as follows. We can write the equation of the two waves coming from S1 and S2 at that point P on the screen as ओके. आपण काय कॅल्क्युलेट करतो आहे, इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करायची आहे. कशाची इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करायची आहे, त्या पॉईंट पीची है ना. पॉईंट पी काय आहे, ऑन द स्क्रीन. जे तुम्हाला जे पॉईंट पी काय म्हणत होतो आपण की जे वेव्स जे आहे त्या पर्टिक्युलर त्या स्क्रीनवरती येऊन इन्सिडेंट होत होतो तर आपण त्याला पॉईंट काय कन्सिडर करतो आहे, पी. आणि त्याचा फेज डिफरन्स आपण दोन वेवचे फेज डिफरन्स ते आपण कशाने कॅल्क्युलेट, ते आपण कशा डिनोट करत होतो, फायनी है ना. फायने आपण काय करत होतो, डिनोट करत होतो. वी कॅन राईट द इक्वेशन ऑफ द टू वेव्स है ना. आपण त्याचा फेज डिफरन्स फायने डिनोट करत होतो आणि आपल्याला जे इक्वेशन्स टू वेवचे कमिंग फ्रॉम S1 आणि S2 ॲट द पॉईंट P. E1 इज इक्वल्स टू E0 साइन ओमेगा टी है ना. आपण काय म्हणू शकता, आपण जे त्याची जी इंटेन्सिटी घेतोय त्या पॉईंट पीची S1 आणि S2चे येणारे जे कमिंग्स टू वेव्स आहेत तर E1 इज इक्वल्स टू E0 साइन ओमेगा टी अँड E2 इज इक्वल्स टू E0 साइन ओमेगा टी प्लस फाय. द इंटेन्सिटी, द इन्सिडेंट इंटेन्सिटी I0 is equals to mode of E0 mode of square है ना. म्हणजे इन्सिडेंट इंटेन्सिटी आहे ती काय मिळाली आपल्याला, I0ची इन्सिडेंट इंटेन्सिटीचा मॅग्निट्यूड काय मिळाला, E0चा स्क्वेअर. The resultant electric field at P will be given by A is equals to E0 sin omega t plus E0 sin omega t plus phi is equals to 2 E0 cos phi by 2 sin omega t plus phi by 2. The amplitude of the wave is 2 E0 cos phi by 2. Thus, the intensity at P will be proportional to mod of 2 E0 cos phi by 2 mod of square and it will be equal to 4I0 cos square phi by 2. Let us consider the case when the amplitude of the waves coming from the two slits are different, E10 and E20 है ना. म्हणजे त्याचे डिफरंट कमिंग जे दोन स्लिट आहे ते काय आहे, E10 किंवा E20. से इन दिस केस द इंटेन्सिटी ऑफ द ब्राइट and dark bands will be different from what is discussed above.
The center of the bright fringes, the amplitude will be E10 plus E20. आपल्याला ॲम्प्लिट्यूड काय मिळाला सेंटर ऑफ ब्राईट फ्रिंजेसची E10 plus E20 and hence the intensity will be proportional to mode of E10 plus E20 mode of square while the centers of the dark fringes the intensity will not be zero. है ना. बघा आपण काय म्हणतोय की जे डार्क फ्रिंजेस आहे त्याची जी इंटेन्सिटी आहे ती काय आहे विल नॉट बी झिरो बट इट विल बी प्रोपोर्शनल टू मोड ऑफ E10 मायनस E20 मोड ऑफ स्क्वेअर. है ना. आपण काय बघतोय की जे डार्क फ्रिंजेस ब्राईट फ्रिंजेस होतं त्याची आपल्याला प्रोपोर्शनल इंटेन्सिटी E10 प्लस E20 मोड ऑफ स्क्वेअर आणि जे डार्क फ्रिंजेस होते त्याची इंटेन्सिटी विल नॉट बी झिरो आहे पण ते काय आहे त्या वेव्सला प्रोपोर्शनल आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो E10 मायनस E20 मोड ऑफ स्क्वेअर.